मित्रांनो, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या ओडीआय रिटायरमेंट नंतर असे कोणते दोन खेळाडू असतील जे त्यांची जागा घेऊ शकतात? चला पाहूया. तसं तर या दोन्ही लिजंडची जागा कोणी घेऊ शकत नाही, पण रोहितची जागा पाहिली तर सध्या भारताकडे दोन खेळाडू आहेत, यशस्वी जयस्वाल आणि अभिषेक शर्मा. पण यांच्यामध्ये सर्वात परफेक्ट खेळाडू यशस्वी जयस्वाल ही जागा घेऊ शकतो, कारण तो टॅलेंटेड आहे आणि शुभमन गिल सोबत लेफ्ट हँड आणि राईट हँड कॉम्बिनेशन सुद्धा तयार होईल. आता विराट कोहलीबद्दल बोललो तर नंबर 3 पोझिशनसाठी भारताकडे सध्या दोन खेळाडू आहेत, ज्यांचा गेम अगदी विराट कोहली सारखाच आहे. चांगली स्ट्राईक रोटेशन, परिस्थितीनुसार इनिंगला सावरणे आणि मोठे शॉट्स मारणं, हे सर्व काही त्यांना जमते. ते आहेत आपला ऋतुराज गायकवाड आणि तिलक वर्मा. यामध्ये ऋतुराजने तर स्वतःला आधीच सिद्ध केलं आहे, त्यामुळे विराट कोहलीच्या जागी ऋतुराज गायकवाड एक परफेक्ट फ्युचर बनू शकतो. पण बीसीसीआयने त्याला संधी द्यायला हवी. याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? ऋतुराज गायकवाडला बीसीसीआयने इंटरनॅशनल मॅचेसमध्ये स्थान द्यायला हवे की नाही? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका.